मोठ्या प्रमाणात पाणी पडलेलं आहे आणि अशा संदर्भात तहसीलदार आणि उपसरपंच आणि मंडळाधिकारी हे बघण्यासाठी आलेले आहे आणि आपण बघू शकतात इथे मोठ्या प्रमाणात हे भात आहे हे वाहून जात आहे आणि बोलमार कोचाई हा एरिया आहे आणि असं असताना मंडळाधिकारी आणि तहसीलदार आणि उपसरपंच हे आलेले आहेत. तर अशा वेळेस सरपंच साहेब तुम्ही काय बोलणार? नमस्कार, माझे नाव बालकृष्ण ठाकरे, ग्रुप ग्रामपंचायत कोचाई बोरमल. तर खरोखर या दिनांक 22 आणि 23/2026 या तारखेमध्ये भरपूर असं अतिवृष्टीमुळे पाणी आलं. त्याच्यात काही कुणाला काही समजलं नाही आणि हे जे कोचाई गावाचं बोरमल गाव हे आहे याच्यामध्ये पारसपाडा. तर खरोखर इथे भरपूर अशी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. आम्ही शासनाकडे मदत मागितली आणि शासनाची पूर्ण टीम, तहसीलदार साहेब, मंडलाधिकारी सर्व मदतीसाठी लगेचच त्यांची पूर्ण टीम आलेली आहे आणि पुढच्या मदतीसाठी जे काही पंचनामे करून आम्ही लवकरात लवकर जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपण बघू शकतात सतर्क होऊन तहसीलदार आणि हे मंडळाधिकारी आणि तलाठी हे सतर्क झाले आहे आणि ह्या ठिकाणी येऊन ते चौकशी करतात. पुन्हा तलासी तालुक्यामध्ये चौकशी करतात. आपल्यासोबत तलाठी आणि सरकार ते पण आहेत. आपण तहसीलदार पाठक साहेब आपण काय बोलणार? पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आता कोचाई पारसपाडा या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि बऱ्याचशा घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान दिसून येते. तर लगेच आता जे काही नुकसान आहे त्यांचे पंचनामे आणि जी काही तातडीची मदत आहे ते देण्याची कार्यवाही आता लगेचच तातडीने सुरू करण्यात येत आहे आणि आजपासून लाभार्थ्यांना जी काही शासनातर्फेची मदत आहे ती मिळायला सुरुवात होईल. तलासरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावोगावासह परिसरातील अनेक वाड्या वस्त्यांमध्ये पावसाचे व पुराचे पाणी शिरल्याने शेतजमीन पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे घरगुती साहित्य, धान्य, कपडे तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूरस्थितीची माहिती मिळताच तलासरीचे तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी पाठक यांनी तातडीने यंत्रणा सक्रिय केली. मंडळाधिकारी, तलाठी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. बाधित कुटुंबाची माहिती संकलित करून त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर नियोजन सुरू केले. पूरग्रस्त नागरिकांना किराणा साहित्य, चटई, ब्लँकेट, पिण्याचे पाणी तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे तातडीने वाटप करण्यात येत आहे. प्रशासनाकडून विविध गावांमध्ये मदत पथके पाठवून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे किंवा संपर्क तुटला आहे त्या भागावरही प्रशासनाचे लक्ष असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त मदत पोहोचवण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. याचबरोबर पुरामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कामही सुरू करण्यात आली आहे. शेतीचे नुकसान, घरांचे झालेले नुकसान तसेच इतर आर्थिक हानींची नोंद करून शासनाच्या नियमानुसार पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी आवश्यक प्रक्रिया हाती घेण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीचे स्वागत केले असून संकटाच्या काळात त्वरित मदत मिळाल्याने मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी नदी नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. संकट मोठे असले तरी प्रशासन सतर्क आहे. पूरग्रस्त नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. शासनाकडून मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू असून प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत मदत पोहोचवण्यास प्राधान्य दिले जात आहे.
रिपोर्टर संदीप राऊत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला